तुम्ही गुडघ्याने तुमचा की आम्ही आता जाणार आहोत बरं का भाऊ, जरा सावधान. नाही, आपला निरोप घेऊन सुद्धा जे जात नाहीत महाराज ते आपले कसे असते? आपलं कसं असेल? दाताने काही निरोप घेतला होता आपला दाताने, आम्ही आता निघणार आहोत म्हणून. मग जे आपला निरोप न घेता जातात लेखा ते आपलं कसे असते? आपले कसे असते? आपला निरोप घेतात डोळे कधी आम्ही जाणार आहोत म्हणून. म्हणून आपुले जे साचे ते कल्पांती नवचे, म्हणून कथाचे न शोचितो. जे जाते ते आपलं नाही, जे आपलं आहे ते कधी जात नाही. म्हणून सज्जनानो, हा देह आपला नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मानवाचे काय आहे. आणि साधू जे आहेत ना, भक्त जे आहेत ना, ते या देहाला आपलं कधीच समजत नाहीत. ते या देहाला आपलं कधीच समजत नाही, म्हणून ते या देहाबद्दल उदास असतात. का उदास असतात त्याचं कारण समजलं ना, ते आपल्या देहाला आपलं समजतच नाही म्हणून ते उदास असतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, आणि जे देही उदास म्हणून गेले आशा पास. झाले 10 मिनिटं थांबायचं आहे आपल्याला. आशापाश, दोन पद्धतीची आशा आपल्याला सांगता येईल. एक पाशात्मक आशा आहे, एक मुक्तात्मक आशा आहे. जी आशा माणसाला मुक्त करते ती पारमार्थिक आशा आहे. जी माणसाला बंधनात टाकते ती प्रापंचिक आशा आहे. प्रापंचिक आशा, मला वाटते त्या माया नदीचं वर्णन करत असताना माऊलीने असं केलंय उद्धव महाराज की दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. याचं वर्णन ऐका तुम्ही, फार सुंदर आहे. याचं वर्णन करत असताना त्याने सांगितलं, भ्रांतीरूपी गढूळ पाणी आहे त्या माया नदीमध्ये, द्वेषरूपी भोगे आहे, मत्स्यरूपी वडणे आहेत, रतिरूपी बेट आहे, त्याच्यावर कामरूपी लाटा आदळत आहेत, त्याच्यावर सुखदुःखाचं पुरसाट वाहते, त्याच्यावर जीवरूपी फेस आहे, त्या बेटावर सारख्या कामरूपी लाटा आदळत राहतात. त्याच्यामध्ये खरं म्हणजे विद्या, धन, कुल ह्या उकड्या आहेत. त्या नदीचं वर्णन फार सुंदर वर्णन आहे, माया नदीचं वर्णन फार सुंदर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की भ्रांतीचं गढूळ पाणी आहे. ते गढूळ पाणी आहे ना पुरामध्ये गढूळ, ते भ्रांतीरूपी गढूळ पाणी आहे. आणि त्याच्यामध्ये आशारूपी गाळ आहे. आशारूपी जो गाळ आहे ना, जेवढं जेवढं तुम्ही बाहेर निघायचा प्रयत्न कराल तेवढी तेवढी ती आशा माणसाला आत ओढते. पण प्रापंचिक आशा ही आशा खऱ्या अर्थाने हे पाशात्मक आशा आहे, हे बंधन करणारी आशा आहे. आणि पारमार्थिक आशा हे बंधनापासून मुक्त करणारी आशा आहे. नाही काहीशी चिंता करी सदा सर्व काळ, किंवा कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. हे सुद्धा आशाच आहे, पण मुक्त करणारी आशा आहे. ती आशा आहे ती बंधनात पाडणारी आशा आहे. आशा इतकी विचित्र आहे महाराज की जसा जसा माणूस म्हातारा होईल ना तशी तशी आशा जवान होते. हो, आशा म्हातारी होत नाही, आशा म्हातारी होत नाही. जसा जसा माणूस म्हातारा झाला तशी तशी आशाही म्हातारी व्हायला पाहिजे ना, तसं नाही होत. बघा तुम्ही म्हातारी माणसं बिना झाकणाच्या बिसलेल्या आणतात महाराज घरी. आमच्या आत्याला नेलं होतं आम्ही एका धामाला, आमच्या आत्या तिथून बिसलेले आणल्या की नाही का रामेश्वराव. नाही पोराला शाळेत जायला पाहिजे, मग त्यावेळेला तो बिसलेल्याचा काळ नव्हता, पण त्याचा आशात्मक पाशात्मक आशा. म्हणून म्हातारी माणसं जास्त आसक्त असतात. एक म्हातारा आमच्याकडे खाली टाकला, मला वाटतं तुमच्याकडे खाली टाकतात, मेल्याच्या अगोदर टाकतात. आता जातात असं समजलं, लोक जातात, हो जातात. आणि महाराज इतके आनंदाने म्हणतात तो लोक हे जातात म्हणून जातात जातात धरा खाली. मग घोंगडं टाकतात, त्याच्यावर खाली टाकतात. त्या म्हाताऱ्याला खाली टाकलं आणि तो म्हातारा म्हटलं, अरे रामभाऊ कुठं आहे? हा का बाबा इथे आहे. शांभाऊ कुठं आहे? हा का बाबा इकून बसलेला आहे. दयाराम कुठे आहे? का बाबा इथे आहे. शांताराम कुठे आहे? का बाबा इथे आहे.
म्हातारं काय म्हटलं माहित आहे, अरे मग सगळे इथंच आहे, दुकानावर कोण आहे? आणि मला असं वाटतं की मरायच्या अगोदर माणसाची जबान जाते, है ना? जबान जाते ना. तुम्ही जर हालचाल करत जा, तुम्ही बोलत जा, जाण्याच्या अगोदर माणसाची जबान जाते म्हणताय. त्याची जबान गेली. जबान गेल्यानंतर त्या म्हाताऱ्याने अशी खून केली, अशी खून केल्यानंतर मोठ्या मुलाला असं वाटलं की मागच्या भीतीत काहीतरी पाडली. मागची भीत काहीच नाही. सगळ्या भीती पाडल्या महाराज, पण डबुलं काही सापडायला तयार. आता काय करणार म्हणून एका डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब म्हातारं बोललं पाहिजे बघा. मग एखाद्या वेळेला आम्ही इंजेक्शन देऊन टाकू मरायचं, पण डबुलं जाते पहा. सगळ्या भीता पाडल्या पण डबुलं सापडायला तयार नाही. उठाय माहीत नाही. डबुलं सांगितल्याशिवाय म्हातारं जाऊ नये अशी आमची इच्छा आहे. बोलेल का आमचं म्हातारं? म्हटलं बोलेल. औषध देता येईल म्हणे. किती पैसे लागतील डॉक्टर साहेब? 50,000 रुपये लागतील म्हणे. 10 रुपये शेकड्याने 50,000 रुपये काढले महाराज. 10 रुपये शेकड्या. आणि 10 रुपये शेकड्याने 50,000 रुपये काढून तुम्हाला विचारतो, त्या डॉक्टरच्या 50,000 रुपये त्या डॉक्टरच्या हातात दिले. हातात मळ्यावर 50,000 रुपये त्या डॉक्टरच्या हातात दिले. चमत्कार घडला तुम्हाला सांगतो. म्हातारा बोलायला लागलं. म्हातारं काय बोललं माहित आहे? अशी खून करत होता ना म्हातारा, अशी खून करत होतं. म्हातारं म्हटलं, हो तुम्हाला आकली नाही, तुम्हाला आठवणी राहत नाही, तुम्हाला कसं काय इस्टेट टिकेल तुमच्या घरी, असं म्हातारं, तुम्हाला आठवणी राहत नाही. पाठीमागच्या बाईने आपल्या घरची पीठ गाळायची चाळणी नेली. समजलं तुम्हाला? अंगंगलितं पलितं मुंडं, अंगंगलितं पलितं मुंडं, दर्शनविहीनं जातं, दर्शनविहीनं जातं, बुद्धो याति विश्वादन्नं, बुद्धो याति विश्वादन्नं, तदपि न मुञ्चति आशाविन्दं, तदपि न मुञ्चति आशाविन्दं, तदपि न मुञ्चति आशाविन्दं, तदपि न मुञ्चति आशाविन्दं, भज गोविन्दं, 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 भज गोविन्दं मूढमते, भज गोविन्दं मूढमते, भज गोविन्दं मूढमते, भज गोविन्दं मूढमते. आशा अनेक ओव्या आहेत आशावरच्या. आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्वाले त्याशी, आशेने दिन केले देवासी. इतर अशी काय ते पाशात्मक आशा फार वाईट आहे महाराज. आणि खऱ्या अर्थाने कशासाठी आशा करतील? त्यांना देहासक्तीच नाही तर आशा करतील कशाची? अरे देहासक्ती असेल तर आशा आहे ना, देहाच्या संबंधाने आशा आहे ना. त्यांचा देहच त्यांचा नाही असं त्यांनी समजलंय, तर त्यांना दशेची आशा कशाला राहील?
आणि म्हणून गेले आशा पाश निवारुनी. आशा पाश निवारण झाल्यानंतर त्यांना काही विषय राहतो का नाही? राहतोय. विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा एक विषय असतो, एक विषय तो सकळांचा हरी. त्यांच्या आवडणी आवडी तरी अंध बहिरही प्रेत लोका त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. हो, अर्थात त्यांचा एक विषय असतो नारायण. कसं आहे, सेवा वृत्ती एकच विषय ग्रहण करत असते, दुसरा नाही. एका वेळेला वृत्ती एकाच विषयाचं ग्रहण करू शकते. म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांच्या वृत्तीने फक्त नारायणालाच विषय केलेला आहे, त्यांचा अन्य विषय कसा चांगला असेल महाराज? कोणता विषय असेल त्यांचा? म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि विषय नारायण असल्यामुळे नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता, हे त्यांना कोणीही आवडत नाही. असे सोबत असतील काही विषय नसतो. माता पिता आवडत नाहीत. खरं म्हणजे यामध्ये काही सांगितलं जातं की बाबा चांगले असले तर आवडतात, नाही तर आवडत नाही. तसा विषय नाही महाराज. ज्याचा विषय नारायण असतो ना त्याला कोणीच आवडत नाही. यत् प्राप्य न किंचित वांछती, न शोचती, न द्वेष्टी, न रमते आणि नोत्साही होते. हे भक्तीचं लक्षण आहे. ज्याला भक्ती प्राप्त झाली ना त्याला फक्त भगवंताची भक्ती आवडते, त्याला फक्त प्रभू आवडतात, दुसरं काहीही आवडत नाही. कारण त्यांचा विषय फक्त नारायण झालेला असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. काय असते महाराज? आपण महाराजांना असं म्हणू की महाराज असले पाहिजेत लोक काही सोबत, नाही का? माणसं असले पाहिजे सोबत. माणसाशिवाय कसं काय जमे? अरे कुठं जर तुम्ही मुक्कामी गेला तर जेवण करण्यासाठी कोणीतरी लागेल ना, माणसं लागतील ना. माणसं असले पाहिजे. बरं गेल्यानंतर तर माणसं लागतात का नाही? गेल्यानंतर घेऊन टाकायला माणसंच लागतात का नाही? तो म्हणतात माझं माणसं लागत नाहीत मला. अरे माणसं पाहिजेत महाराज. असं काय करतात तुम्ही? माणसाशिवाय काय होते? माणसं पाहिजे, नाही का? अरे तुम्ही कीर्तनकार म्हटलं तरी ड्रायव्हर तर पाहिजेच का नाही? तो माणूसच आहे ना. कुठं गेलं तर जेवण करणारी माणसंच आहेत ना. तुम्ही म्हणता माणसं पाहिजेत नाही. अरे माणसं पाहिजे. सुख दुःखासाठी कोणीतरी पाहिजे. सुख दुःखासाठी माणसं पाहिजेत महाराज. आणि सुख दुःखासाठी धन पाहिजे, पैसे पाहिजे. पैसे असते पाहिजेत का नाही? पैसे चोपदार पाहिजे का? किती पाहिजे? नेमके पाहिजेत किती? कामापुरते म्हणजे नेमके किती? सगळे असेच म्हणतात कामापुरते. थोडं मात्र ठेवतात. किती पाहिजेत हे माहित नाही, पण पाहिजेत महाराज. आपण महाराजांना सल्ला देतो की महाराज असं करा की धन पाहिजे खऱ्या अर्थाने आणि जन सुद्धा पाहिजे. तुम्ही जनही नको म्हणतात, धनही नको म्हणतात. एखाद्या वेळेला तुमच्यावर जर संकट आलं तर मग, तुमच्यावर जर आपत्ती आली तर मग तुमच्या मागं पुढे कोणी पाहिजे नाही. तुमच्या मागं पुढे कोणी पाहिजे नाही. महाराज म्हणतात माझ्या मागं पुढे राहण्यासाठी धनाची आणि जनाची मला गरजच नाही. कारण गोविंदा
साधूची लक्षणं सांगणारा हा अभंग असल्यामुळे शेवटच्या चरणाचा भाव दोन पद्धतीचा आपल्याला सांगता येईल. खरं म्हणजे आपल्या पद्धतीने जर याचा विचार केला तर आपण असा भाव त्याचा काढू शकतो की बाबा रे, आपण सत्य कर्म केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे. माणसाने या जीवनामध्ये खरं म्हणजे असं म्हणता येईल, ज्याच्याजवळ शक्ती असेल ना त्याने दुर्बलाचं संरक्षण केलं पाहिजे. का नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे. शक्ती काय दुर्बलाला त्रास देण्यासाठी असते का? शक्ती ही दुर्बलाचं संरक्षण करण्यासाठी असते. आणि ज्याची शक्ती दुर्बलाचं संरक्षण करण्यासाठी असेल तीच खरी शक्ती आहे. दुर्बलाला काय त्रास देता तुम्ही? तुमच्या पद्धतीने कोणी असेल तर त्याला हरकत नाही, पण दुर्बलाला जर तुम्ही त्रास देत असाल तर मला असं वाटतं त्याला शक्ती म्हणत नाही. शक्ती त्याला म्हणतात की जे दुर्बलाचं संरक्षण करते. ज्ञान कशाला म्हणतायत? ज्ञान त्याला म्हणत नाही की दुसऱ्याची जिरवण्यासाठी असेल ते ज्ञान नाही बरं का. ते आहे आपण कशी जिरवली त्याला ज्ञान म्हणत नाही. त्याला ज्ञान म्हणत आपलं कसं चिंतन एकदम खास झालं त्याला ज्ञान नाही म्हणत. ज्ञान कशाला म्हणतायत? जे अज्ञानी माणसाला सज्ञान बनवते ते खरं ज्ञान आहे. हे ज्ञानाची ओळख आहे. ज्ञान काय एकदम अभिमानी होण्यासाठी असते का? ज्ञान काय त्याच्यासाठी असते. आणि म्हणून नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढतो त्याने माणसाचा. म्हणून ज्ञान हे अज्ञानी माणसाला सज्ञान बनवण्यासाठी असलं पाहिजे. म्हणजे त्या शक्तीचा तो योग्य विनियोग आहे, त्या कर्माचा तो विनियोग आहे. आणि धन कशासाठी असलं पाहिजे? कशासाठी असलं पाहिजे धन? धन काही उन्मत्त होण्यासाठी असलं पाहिजे का? नाही. काय धन हे नेहमी गरिबासाठी असलं पाहिजे. आपल्याजवळचं धन गायीसाठी असलं पाहिजे. आपल्याजवळचं धन अनाथासाठी असलं पाहिजे. आपल्याजवळचं धन ज्या ठिकाणी गरज असेल त्याच्यासाठी असलं पाहिजे. त्या ठिकाणी तो धनाचा उपयोग केला पाहिजे. दरिद्रान भर कोणतेय मा प्रयच्छ ईश्वरी धनम व्याधिस्तस्य औषधम पथ्यम निरुजस्य किम औषध ही महाभारतातला श्लोक आहे. औषध कुणाला दिलं पाहिजे? जो आजारी असेल त्याला दिलं पाहिजे. तसं दान कुणाला दिलं पाहिजे? ज्याला गरज असेल त्याला दिलं पाहिजे. गरज असेल तिथं धन गेलं पाहिजे. मला असं वाटतंय शक्ती जर असेल तर त्याने दुर्बलाचं संरक्षण करण्याचं कर्म करावं. ज्ञान जर असेल तर त्यांनी अज्ञानी माणसाला सज्ञान बनवण्याचं कर्म करावं. धन जर असेल तर ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी दान देण्याचं कर्म त्यांनी करावं. पण मला असं वाटतं हे कर्म जर आपल्याकडून होतच नाही असं समजू आपण, हे सत्य कर्म आहे, हे आपल्याकडून होत नाही. सत्य कर्म आपल्याकडून होत नसेल, चांगलं कर्म आपल्याकडून होत नसेल तर मला असं वाटतंय की जो चांगलं कर्म करत असेल त्याला मदत करावी. चांगलं होत नाही ना, मग असू द्या. शक्ती नाही ना, नसू द्या. धन नाही ना, नसू द्या. अरे या ठिकाणी करू शकताय ना तुम्ही. तुमच्याजवळ फक्त जर शरीराची शक्ती असेल तर तुम्ही सप्ताचा मंडप झाडून काढू शकता. त्याचा विनियोग तुम्ही सेवेसाठी करू शकताय. ही सेवा केली पाहिजे असं नाही, ती तुम्ही सेवा करू शकता. मला असं वाटतंय की यामधलं सत्य कर्म करण्यासाठी, चांगलं कर्म करण्यासाठी आपल्याजवळ तन मन धनाची शक्ती नसेल तर तुम्ही जो काही चांगलं कर्म करत असेल त्याला साथ करा, त्याला मदत करा,
तुम्हाला ते मदत सुद्धा त्याच्या पद्धतीने मोक्षाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. पण त्याला जर तुम्ही साथ देत नसाल आणि त्याला चांगल्या माणसाला जर तुम्ही अडचणीत आणत असाल तर महाराज म्हणतात तुम्हाला नरकात गेल्याशिवाय पर्याय नाही. हा आपल्यासाठी भाव आहे. आपल्यासाठी चांगलं कर्म केलं पाहिजे. नसल जमत तर माणसाने त्या चांगलं कर्म करणाऱ्या माणसाला मदत केली पाहिजे. एक फार सूत्र मस्त आहे बरं काय. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सके तो पापों में पद मत रखना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत करना. घर न किसी का बसा सके तो झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी कर न सके तो खार नमक न लगा देना, दीपक बनकर जल न सके तो अधियारा भी मत करना, आणि पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर करना. आणि म्हणून जो चांगलं काम करत असेल त्याला मदत करा माझ्या राजांना. तुम्हाला त्याच्या पद्धतीनेच गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि करत नसाल, बऱ्याचदा गावामध्ये चांगलं काम करणाऱ्या माणसाचा विरोध करतात लोक. करतात ना? करतात. प्रत्येकाचा अनुभव आहे. सप्त्याचं आयोजन करणाऱ्याला हिशोब मागतात जास्त. हिशोब मागणारे कसे असतात माहित आहे? ₹125 देऊ, घरातले 9 जण जेवायला येऊ. तुमच्या भंडाऱ्यात जर काही जास्त बुंदी राहिली तर घरी घेऊन जाऊ आणि तुमचा सगळा हिशोब घेऊ. आणि हिशोब जर नाही पटला तर दिलेला ₹125 परत घेऊ. पहिले जीव नवधीनं बुंदी घरी नेऊ, ₹125 परत घेऊ. चांगल्या माणसाला मदत केली पाहिजे रे राजा, केली पाहिजे. चांगलं आणि वाईट आपल्याला समजते, आपण माणसं आहोत. शेणातला आणि अन्नातला फरक आपल्याला समजते, आपण माणसं आहोत. मला असं येतं की खऱ्या अर्थाने हा जर फरक आपल्याला समजत असेल तर वाईटातला आणि चांगल्यातला सुद्धा आपल्याला नक्की फरक समजतो. चांगल्यासाठी आपण मदत करणं महत्त्वाची आहे. करत नसाल तर महाराज म्हणतात घातली अभय नका जाणे. पण या अभंगाचा भाव थोडा वेगळा आहे. त्याच्यात साधूचं वर्णन आहे. साधू काय म्हणतात माहित आहे तुम्हाला? संत म्हणतायत लेका, आम्ही आमच्या जीवनामध्ये सत्य कर्म करणार, असत्य कधी करणार नाही. जे चांगलं असेल तेच करणार. आणि चांगलं कर्म करत असताना कोणी जर आम्हाला नरकात जाण्याची भीती घातली की तुम्ही हे जर कर्म केलं, तुम्ही याला जर मदत केली, तुम्ही जर हे काम केलं तर तुम्हाला नरकात जावं लागेल. चांगलं कर्म करत असताना आम्हाला कोणी नरकात जाण्याची भीती जरी घातली तरी आम्ही चांगलं कर्म सोडणार नाही. अभंगाच्या शेवटच्या
सत्संगाचा भाव आपल्या पुढे मांडला. जे बरोबर असेल ते माझ्या गुरुजनांचं आहे, अयोग्य असेल ते माझ्या अल्पमतीचे आहे. आपली वेळ संपलेली आहे. पुनश्च एकदा या परंपरेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचं कोणाचं येणं असेल ते भाग्यवान आहेत. फार मोठी परंपरा आपण चालवतो या ठिकाणी आणि म्हणून ही परंपरा भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने अशी चालत राहो. आमचे उद्बोध महाराज तर आहेत, तर भविष्यामध्ये अशी जी परंपरा भविष्यामध्ये लोकांना संदेश देत राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि महाराजांना खऱ्या अर्थाने मागणी मागतो की हे महाराज, आमच्या जीवनामध्ये देव, धर्म आणि देशाची अखंड सेवा घडत राहू द्या. किती दिवस जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत घडू द्या. ही शुभकामना, ही शुभ इच्छा, ही सद्वासना महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि मला असं वाटतं आता भैरवी झाली असं समजतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय सद्गुरू हरिनाथ महाराज यांच्या 231व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं सुरू असलेल्या नामसंकीर्तन महोत्सवातील आजची सेवा श्रद्धेय महाराजांनी खरोखर आपल्याला तृप्त केलं. आता मला ते म्हणणं शोभणार नाही, पण काय खरं दोन संजयांमधला फरक आहे बोलण्यातला. ज्याला समजलं त्याने आनंद घ्या. एक शब्द आपल्याला तृप्त करतायत आणि एक शब्द आपल्याला नकोसे वाटतायत. माझं व्यासपीठ ते नाही आहे. श्रद्धेय महाराजांची 2019ला महाराजांच्या 225व्या पुण्यतिथी महोत्सवात सेवा झाली होती. श्रोता म्हणून महाराज सांगतो त्या दिवशीपेक्षा आजची सेवा आवडली. याचं कारण एक आहे, त्या दिवशी महाराजांनी आपल्यासाठी सेवा केली होती आणि आज महाराजांनी स्वतःसाठी सेवा केली, कारण इथला आनंद त्यांना भावतो. महाराजांची सेवा अत्यंत मोठी आहे. देवदेश धर्मासोबतच महाराजांची गोसेवा अत्यंत मोठी आहे. मी विदर्भाचं नाव गजानन महाराजांसाठी घेतलं जातं, पण रत्नागिरीकडे जर आपण गेलो आणि कीर्तनकारांच्या बाबतीत जर विदर्भाचं नाव कोणामुळे घेतलं जात असेल तर ते महाराजांमुळे आहे. एक वाक्य आहे, अतिशयोक्ती निश्चित ठरणार नाही. झाले बहु होतील बहु पण या सम हा, हे वाक्य महाराजांना लागू याच्यासाठी होतं. मी विद्यालयाच्या पहिल्या दिवशीपासून महाराजांचं प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन आशीर्वाद घेतो आहे. अध्यापकासंबंधाने वगैरे वेगवेगळ्या विषयांवर आमचं बोलणं झालं. मध्यंतरी मी महाराजांना एका कार्यक्रमात भेटलो मुंबईमध्ये. महाराजांना म्हटलं या कधीतरी. महाराज म्हणे कधीतरी नाही, पुन्हा या असं म्हणा. म्हटलं म्हणे मी एक दिवस आलो, विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना भेटलो, गोशाळा पाहिली, सगळी तिथली निगराणी केली आणि मी परत गेलो. मग हे मलाही माहित नाहीये, श्रीदादालाही माहित नाहीये, विद्यार्थ्यांनाही माहित नाहीये. फक्त त्या गोमातेला मात्र नक्की माहितीये की माझा सेवक इथं येऊन मला पाहून गेला. याचा आनंद, याचे आशीर्वाद नक्की महाराजांचे आमच्या कार्याला आहेत. एक पोचपावती आहे, फलश्रुती आहे की आम्ही जे करतो आहोत या वक्त्यांच्या मुखातून आमच्या प्रति जे आशीर्वाद निघतात हे आम्हाला बळ देतात. कारण पैसा बळ देत नाही, संपत्ती बळ देत नाही, बळ काय देते आम्हाला यांचे आशीर्वाद देतात. महाराजांच्या चरणी ऋण व्यक्त करतो. काल 2 सूचना दिल्या होत्या. पुढच्या वर्षी 2026ला आपण श्री क्षेत्र देऊळगाव राजा ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी काढणार आहोत. मी स्वतः जायची मला इच्छा आहे. माझ्यासोबत आपण सगळ्यांनी यावं अशी प्रामाणिक भूमिका आहे. आपलं हे जे विद्यालय चालतं हे किंबहुना सर्वस्वी सत्यसंकल्पाचा दाता नारायण यावरच चालतं. पण म्हणून आपण मदत केली नाही तरी चालल असं होत नाही. सगळ्यांच्या काठ्या त्याला होत्या. उचललेला पर्वत तो जो होता गोवर्धन तो देवानीच होता. हाही पर्वत देवाने उचललेला आहे. प्रत्येकाने आपली काठी लावा. वार्षिक अन्नदान सेवा, वार्षिक गो सेवा, काही नाही, फक्त 2100 रुपये एका दिवसाच्या त्या गोमातेचं पूर्ण खाद्य आहे. त्याच्यात चारा आला, हिरवा चारा आला, सुका चारा आला, ढेप आली. आणि काही नसेल शक्य होता आपल्या घरी अन्नधान्यातून निघालेलं जे भूस आहे
जे तुम्हाला इतरांना द्यायचंय ते जरी तुम्ही या गोमातेला दिलं तरी आपले आशीर्वाद लाभतील. उद्या सकाळी 7:30 वाजता पारायण सुरू होईल. वाचकांना विनंती आहे, आज 7:45 झाले होते. आपण वेळेचं बंधन, भजनाचं बंधन आणि भोजनाचं बंधन पाळतो, तेवढं उद्या आपण सगळ्यांनी पाळावं. दुपारी 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण विजय महाराज खवले मुक्ताईनगर यांचं प्रवचन होईल. सायंकाळी हरिपाठ झाल्यानंतर 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण रविदास महाराज शिरसाट यांचं कीर्तन होईल. कालच्यापेक्षा आपण कीर्तनालाही आणि भोजनालाही जास्त संख्येने आला. विनंती आहे, उद्या भाजी सहित मिष्टान्न सहित सगळं दुसरं आहे, त्यापेक्षा याही पेक्षा जास्त संख्येने आपण यावं. ज्ञानदेव